हॅलो एव्हरीवन. आज मी असंच मोबाईल क्लिअर करते म्हणून बसली तर मला जुना व्हिडिओ भेटला, तर म्हटलं चला टाकूया. माझी आद्या, माझं सोनं पिल्लू, तुझ्याकडे बघताना विश्वासच बसत नाही बेटा की तू एवढी मोठी झाली. छोटस पिल्लू होतं माझं. काल परवाच तर तुला मी हातात घेतलं होतं, माझे छोटेसे बेबी. आणि आता तू बघता बघता इतकी मोठी झाली की आज तू चक्क काम करायला शिकलीस बाळा. तुळीच्या शेंगाचे दाणे सुद्धा काढते तू. मला माहितीच नव्हतं तुला एवढं असं कसं काढता येते, ते मला नवल वाटत होतं. बघता बघता तुला एवढं काम येते आणि ती सहजच काढून घेते. सगळ्यांना नवल वाटेल, पण आद्या फक्त 2.5 वर्षाची असताना पासून ही तुळीच्या शेंगाचे दाणे काढायला शिकली. मला वाटतं की वाटाण्याच्या शेंगाचे दाणे काढणं इझी आहे, पण तुळीच्या शेंगाचे दाणे आदूला मी कधीच शिकवलं नव्हतं, काहीच सांगितलं नव्हतं. तिने स्वतःहूनच तुळीच्या शेंगाचे दाणे काढायला लागली. मी माझ्या घरी माझ्या नातेवाईकांना सांगितलं तर सर्वांना खूप आश्चर्य वाटलं आणि सगळे खूप कौतुक करत होते. तर मला पण खूप कौतुक आहे माझ्या बेबीचं. खरंच माझी छोटीशी पिल्लू खूप मोठी झाली आज आणि मला काम करायला मदत करते. ती बोलते तेव्हा तिचं सगळं गोड गोड बोलणं ऐकून मन असं एकदम जिंकून घेते आणि सगळ्यांना खूप खूप आवडते. थँक्यू. बघा तरी ही पिल्लू कशी एकदम व्यवस्थित ती शेंग मोडून त्यातले दाणे एका बाजूला काढून त्याची साल एका बाजूला ठेवते. मीला कधी 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 नाही सांगितलं होतं की असं काढावं लागतं वगैरे, काही नाही. तिने कुठे बघितलं सुद्धा नाही, कारण मी पिल्लू आणि तिचे डाडा आम्ही तिघच असतो. ती दुसरीकडे कुठे बघण्याचं काही हेच नाही. तरी पण तिला कसं काय येते, कसं काय जमलं काही कळतच नाही. एकदम आश्चर्य आहे. आणि खूप छोटी होती आदू तेव्हाच पासनं ती करते तसं. खूप छान वाटतं मला हे सगळं कौतुक तिचं तुम्हाला सांगायला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि असंच तुमचं प्रेम हिला देत राहा. थँक्यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब, शेअर. थँक्यू. आद्याचे असेच माइलस्टोन मिरॅकल्स बघायला व्हिडिओज बघत असा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा. थँक्यू.